अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संक्रांतीला वाण देण्याची पद्धत आहे. तर त्या संक्रांतीला स्वस्तात स्वस्त आणि मस्त घरी बनवलेलं वाण कसं कोणतं द्यायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर बघा, आजकाल ना आर्टिफिशियल वस्तूची तर खूपच फॅशन निघालेली आहे. आणि त्यातल्या त्यात देवाचे कपडे म्हणा की काही असे वस्तू तयार करायची खूप पद्धत पडलेली आहे. त्यापैकी बघा, मी विड्याचं पान कसं तयार करायचं ते सांगते. विड्याचं पान तर बघा, त्याचं महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, सांगायची गरजच नाही. तर ते विड्याचं पान घरी कसं तयार करायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते. आता कुठे विड्याचं पान आपल्याला घरी उपलब्ध असतंच म्हणून असतंच असं नाही. बाजारातून आणायला एखाद्या वेळेस वेळही लागतो. मग त्यासाठी आपण हे आर्टिफिशियल तयार केलेलं पान जरी ठेवलं ना तरी चालू शकतं. तर बघा, त्यासाठी मी हे एक आधी पेपर घेतला आहे. तुम्हाला आधी मी पेपर पॅटर्न सांगते, त्याचं माप सांगते मी. हे बघा, हा अंदाजे असा या मापाचा कुठलाही कागद घेऊन घ्यायचा. तर बघा, मी हा 8.5 बाय 10.5चा हा कागद घेतलेला आहे. या कागदावर आपण आता माप टाकू. तर बघा, इथे ना असं 6 इंच घ्यायचं. इथे खूण करायची आणि इथे खूण करायची अशी 6 इंचावर. आणि याचा मध्य घ्यायचा. कसं त्या विड्याच्या पानाचा पण आकार चांगला आला तर छान दिसतो, दोघी बाजू छान आल्या पाहिजे म्हणून त्यासाठी हे अचूक असं माप घ्यायचं. तर बघा, या 6चा निम्मे करून घ्यायचा 3 आणि इथून इथे 7.5 ते 8 इंच घ्यायचं. मी 7.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही 7.5 घ्या, 8.5 घ्या, कारण कसं शिवणीमध्येही पावावर 10 इंच जातं ना, म्हणून हे 8.5 इंच घेतलं मी. हे बघा, हे 8.5 इंच घेतलेलं आहे. आणि ही अशी मध्यभागी रेषा ओढून घ्यायची आधी. ही रेषा ओढल्यानंतर ही रेषा आणि ही रेषा अशा ह्या तिरप्या ओढून घ्यायच्या. तशी या बाजूने पण तिरपी घ्यायची. हे बघा, हे तिरपं घेतल्यानंतर या तिरपी रेषा जी असते ना, इथे 2 इंच घ्यायचं. आणि इथे पण असं या बाजूने पण इथे 2 इंच घ्यायचं. 2 इंच घेतल्यानंतर हा भाग, या भागाचा असा इथे मध्य घ्यायचा आणि या भागाचा आणि या भागाचा इथे असा हा मध्य घ्यायचा. किंवा याचा 1.5 इंचाचा असा इथे मध्य घेतला तरी चालू शकतो. हे 3 इंच आहे, याचा मध्यभाग घ्यायचा असा, हा मध्यभाग आणि हा मध्यभाग. आणि हा असा आकार असा हा वाटीने हा असा हा आकार, हा इथे, हा आणि हा असा बरोबर जुळून द्यायचा. हा तसाच या बाजूने पण. म्हणजे बघा, हे दोघी आकार सारखे येतात आपले. आणि हा आकार आपण 2 इंच घेतला आहे आणि इथून तर याचा मध्य काढायचा. 6.5चा मध्य 2.25. तसंच या बाजूने पण असं 2.25 खूण करून घ्यायची.
इथे याचा मध्य आणि इथे याचा मध्य, याच्यावरती अर्धा इंच घ्यायचं आणि यावरती अर्धा इंच घ्यायचं अंदाजे. हे बघा, हा अर्धा इंच आणि या बाजूने हे बरोबर अर्धा इंच आलं. हे अर्धा इंच घेतल्यानंतर इथून असा आकार द्यायला सुरुवात करायची. तसंच या बाजूने पण द्यायचा. हे बघा, या बाजूचा आकार हा छान आलेला आहे. आणि कापताना काय करायचं, याचा मध्य करायचा असा. मध्य केल्यानंतर तुम्ही या बाजूचा आकार काढून घ्या किंवा या बाजूचा, ज्या बाजूचा आकार छान आलेला असेल त्या बाजूने आकार कापून घ्यायचा. हे बघा, असा आपला हा अचूक पानाचा आकार तयार होतो. इथे हे कोण येतात ना, हे पण गोलाव्यात धुवून घ्यायचे. मग हे बघा, असा आपला हा पानाचा आकार अचूक असा तयार करायचा. हा तयार केल्यानंतर त्याच मापानं आपलं हे तांदळाची गोणी वगैरे असतात ना, त्याचा आकार कापून घ्यायचा किंवा स्पंज असतं त्याचा आकार कापायचा किंवा तुम्हाला फिजिंग पेपर घालायचा असला त्याचा असा आकार कापून घ्यायचा. आणि त्यावर हा हिरवा कापड ठेवायचा असा. हे बघा, त्यासाठी काय करायचं, हे अस्तराचं कापड ठेवायचं, त्यावर हे पानाचं कापड ठेवायचं असं, आणि त्यावर हा पेपर ठेवायचा असा. म्हणजे हे उलटल्यानंतर हे दोघी भाग असे उलटल्यानंतर हा पेपर मध्ये जाईल, म्हणून हा वरती ठेवायचा. अशा पिना लावून घ्यायच्या. आणि यानुसार हा आकार असा कापून घ्यायचा. हे बघा, अशा पिना लावल्यानंतर हा आकार असा कापून घ्यायचा. हे बघा, आणि एक कापल्यानंतर हे कापड येतं ना, याची अशी बारीक, जेवढी बारीक करता येईल तेवढी तुम्ही बारीक नाडी करून घ्यायची. म्हणजे कसं, या पानाच्या विड्याला दांडी असते ना, तर दांडी लावण्यासाठी आधी ही अशी शिवून घ्यायची, कारण दांडी असल्याशिवाय विड्याचं पान पूजेला चालत नाही, म्हणून अशी शिवून घ्यायची.
आता आपण शिवायला सुरुवात करू. असं शिवत आल्यानंतर इथे ह्या पानाचा मध्यभाग असतो, इथे ही दांडी अशी मध्ये घालून द्यायची. हे बघा, असं हे शिवून घेतलं. शिवल्यानंतर काय करायचं, शिवायच्या आधीच या बाजूने किंवा या बाजूने असे 1.5 ते 2 इंच अंतर सोडून द्यायचं, किंवा शिवल्यानंतर कुठल्याही एका बाजूनं एवढं अंतर हे उसवून घ्यायचं. आता मी हे अंतर सोडताना विसरली, त्यामुळे मी इथून एवढं हे अंतर उसवून घेतलेलं आहे. तसं तुम्ही पण उसवून घ्यायचं आणि हे बाजू अशी, हे कापड असं इथून असं काढून घ्यायचं. त्याआधी काय करायचं, इथे तिरपे कट मारून घ्यायचे असे. असे प्रत्येक ठिकाणी तिरपे कट मारून घ्यायचे. हे बघा, उलटवल्यानंतर आपलं हे पान असं तयार झालेलं आहे. आता हा जो भाग आपण सोडलेला आहे ना, हा असा मध्ये घालायचा. असा मध्ये घालून इथे शिलाई घेऊन घ्यायची. हे बघा, आता आपलं हे शिवून झालं. आता याला इथे अशी लेस लावायची किनारी किनारीनं. तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही इथे लावू शकता. हे बघा, अशी ही लेस लावून घेतली. अशी तुम्हाला जी आवडेल ती लेस लावून घ्यायची आणि याचा मध्य काढायचा. कारण पानांवर शिरा असतात ना, त्या शिरा दाखवायचे आपल्याला.
हे बघा, अशा ह्या शिरा दाखवायच्या. तर ह्या शिरा दाखवायच्या म्हटल्या म्हणजे याच्यावर नुसती अशी आपली साधी शिलाई असते ना, ती डबल घेऊन घ्यायची. हे बघा, ही एकदा घेतली तशी डबल घ्यायची. हे बघा, बघू शकता असं हे आपलं सुंदर पान तयार झालेलं आहे. संपूर्ण अशी लेस लावून घेतली आणि मध्ये ह्या शिरा दाखवलेल्या आहे. आता मी तुम्हाला देव ठेवून दाखवते. पान आहे ना, तुम्ही कुठेही ठेवू शकता. आपल्या देवाऱ्यात म्हणा किंवा कुठे तुम्हाला पूजेत जिथे पाहिजे तिथेही ठेवू शकता. त्यावर तांदूळाचा पुंजका ठेवायचा. त्यावर ही सुपारी ठेवायची अशी. आणि तुम्हाला देवघरात जर ठेवायचं असलं तर असे देव ठेवायचे. हे बघा, किती सुंदर दिसतं हे पान आणि देव ठेवलेले. देवघरात तर एवढं सुंदर दिसतं ना. तुम्ही याच्यापेक्षा छोटं शिवू शकता, याच्यापेक्षा मोठंही शिवू शकता. तुम्हाला ज्या आकाराचं पाहिजे त्या आकाराचं तुम्ही हे नागेलचं पान शिवू शकता. बघा, तुम्हाला माझा हा नागेलचं पान शिवल्याचा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. म्हणजे मी असेच नवीन नवीन वस्तूंचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटू आपण अशाच नवीन विशेष अशा वस्तू शिवण्याच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.